गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर मंडळी आम्ही आलो आहोत गावाला, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि गावाला पाऊस असल्यामुळे कुठे फिरायला भेटत नाही, तर आज नेमका पाऊस चांगला उघडला आहे आणि अचानक असा प्लॅन केला की आज आपण मेनोलीला फिरायला जाऊयात। त्यामुळे आता आम्ही घेतली आहे तयारी करायला आणि तुम्ही चला माझ्याबरोबर मेनोली बघायला। नाना फडणवीसांचा वाडा आणि तिथला घाट, तो सगळा परिसर मी तुम्हाला दाखवते। सो चला माझ्याबरोबर मेनोलीला। माझा मेकअप करून झालाय आणि आता माझी जान्हवी मेकअप करते। तिचा मेकअप चांगला दिसतो का माझा मेकअप? नाही, तिच्यापेक्षा मी चांगली तयार होते, ती एकदम बेकार तयार होते। माझ्या आईला किती कळ येते तिची। 2-3 हजार झाले मी रेडी आणि हा आहे माझा लुक। कसं दिसतंय? तर आता थोड्या वेळात आमची गाडी येईल आणि मग आम्ही निघू। अजून काही गाडी आलेली नाहीये। फोन वाजतोय। आता माझ्या आधीची तयारी अजून बाकी आहे, आईची तयारी बाकी आहे, माझी तयारी झाली आणि आमचे हे फ्रेश होतात ते, त्यांची तयारी बाकी आहे। कोणाचा फोन वाजतोय? पप्पांचाच वाजतोय ना? कुठे? त्या गाडीचा असेल तो। कट झाला फोन, आलेला तात्या। आधीची तयारी आणि इकडे यांची तयारी। किती वाजता येतोय तो? बरोबर 1 वाजता। परत आला त्याचा फोन गाडीवाल्याचा? नाही आला ना? आणि उद्या पण जर समजा पाऊस बिऊस नाही पडला तर उद्या पण आम्ही जाणार फिरायला कास पठारला। तो पण ब्लॉग मला करता आला तर मी करेन आणि तुम्हाला दाखवेन कास पठार। तर आता सध्या फक्त मेनोलीलाच जायचा प्लॅन आहे, ते तिकडेच जात आहे। तर ऊन पडलं ना तर जरा हवा तर आहे पण गरम पण होतं। कुत्र्याचा कलर खूप मस्त आहे, त्याचं नाव शेरू आहे। एकदम असा टायगर सारखा कलर आहे त्याचा, असं वाटते की ते वाघाचा कलर कसा असतो तसा कलर आहे त्याचा। पण ऊन पडलं ना की इथे गावाला ना ते छिलटं असतात ना, ते एकदम असे डोळ्याला ना असे सतवत राहतात, असं की डोळ्याच्या जवळ येतात, असं वाटतं की ते आत्ता डोळ्यात घुसणार आहे। छिलटं, माशा। पाऊस होता तेव्हा छान वाटत होतं, आता बघा असं खुल्लं वाटतंय ना, छान। आमचं मॅचिंग नाही झालेलं आहे आज। त्यांचं ब्लॅक शर्ट आहे आणि माझं रेड येल्लो मिक्स मल्टी साडी। आज आमचं मॅचिंग कपडे नाही आहेत। आज काय माहिती यांना का ब्लॅक घालावं असं वाटलंय। मी पण ब्लॅकच काढले, सॅटरडे आहे आणि हिने पण घातले काय ब्ल्यू घातलंय। हे बघा, हे टॉप तुझं बर्थडे गिफ्ट आहे ना? कशी दिसते जान्हवी? एकदम बाईची गावंडर। असे आम्ही आमचं मॅचिंग नाही झालेलं आहे आज। त्यांचं ब्लॅक शर्ट आहे आणि माझं रेड येल्लो मिक्स मल्टी साडी। आज आमचं मॅचिंग कपडे नाही आहेत। आज काय माहिती यांना का ब्लॅक घालावं असं वाटलंय। मी पण ब्लॅकच काढले, सॅटरडे आहे आणि हिने पण घातले काय ब्ल्यू घातलंय। हे बघा, हे टॉप तुझं बर्थडे गिफ्ट आहे ना? कशी दिसते जान्हवी? एकदम बाईची गावंडर। असे आम्ही झाली आमची तयारी। आमच्या आईचे फक्त केस करायचे बाकी आहेत आणि गाडी आली आहे, आता निघाले गाडीकडे। चला, लॉक वगैरे करून या व्यवस्थित, मी पुढे आहे। चपला इकडे जिन्यामध्ये ठेवल्यात, चपला काय ते नाही, ती बाहेरच होती, ती आत्ता आली आहे। येते तुम्हीच मला सांगा, कास पठार चालू आहे का? कास पठारला नाही, मेनोलीला। होय मग अरे मेनोली आणि कास पठार तुम्ही बोलले ना, विचारते अनिकेतला। मेनोली आणि कुठलं आणि काय आहे तिथं? धरण मग तिथे जाईल। बोटिंग चालू आहे। हां
मग तिकडे जाईल. मग 5 वाजता जायचं, ते मस्त वातावरण झाल्यावर ते 5ला हे बंद होतं ना काय वाडा. तिकडून यायचं आणि 5ला जायचं इकडे धरणावर मस्त करायचा. तिचा फोटो व्हिडिओ होईपर्यंत टाइमपास होतं. ही गाडी तोडू काय तोडू निघालोय आम्ही एवढ्या उन्हात. कशाला तोड. ट्रान्सफर कर. थांबा हो, एक ब्लॉग ह्याच्यात केलं तर काय होतं, एवढे केलेच नाही. पाऊस उघडलाय म्हणून, आणि मला वाटलं की थोडंसं आभाळ येतंय तर ऊन एवढं नाही पडायचं, पण ऊन पण आज कडक पडलंय म्हणून थोडं मेनवली त्यांना मुद्दाम दाखवते. जरा हिस्टॉरिकल प्लेस आहेत ना. जायचं बोट कल्लं पाहिजे ह्याला भोरी काय विचारलंच ना तुम्हाला बोट कल्लं पाहिजे बोटिंग आहे. हां जाईल. अक्कांनी आम्हाला सांगितलं तिकडे जायला. जरा ह्याला पण हिस्टॉरिकल प्लेस दाखवले ना तर लक्षात राहतात, मग त्यांना गावची ओढ राहील. म्हणून मी यांना बोलली ह्या वेळेला काही विचार करू नका, मुलं मोठे झालेत, त्यांना फिरवा दाखवा, कारण त्यांनाच नंतर हे सगळं सांभाळायचं. आपल्याला थोडं त्यांना ओढ राहिली पाहिजे की यायचंय, आपलं घर आहे, आपल्याला बघायचंय. मग म्हटलं पाऊस असो ऊन असो निघायचं बाहेर. इकडे गेलीस ना मेनवलीत ना आलाव ना की वरती येतो ना आपण त्या रस्त्याने सर कुणाला पण विचारायचं भोरी कुठे आहे बोट कल्लं बोर्ड लावलेला ड्रायव्हरला माहिती असेल. हां ड्रायव्हरला तर माहिती कुठला आहे ड्रायव्हर तुमचा ते काय तिकडे उभे आहेत. मग आणि त्यांनाच आता कास पठार पण सांगणार आहे दाखवा. सज्जनगड कास पठार उद्या. सचिनगडला जावा जेवण जेवण मस्त. हा ना. हो भालेराव इकडे या. अक्का बघा काय सांगतात. करतील पोरी बरं झालं तुम्ही पण. सज्जनगडला जा. कास पठारला आता एवढं काय नाही पण सज्जनगडला आहे ना, चांगलं आहे ना. सचिनगडला काय जेवण स्वामींचं मठ आहे सगळं किती छान आहे. आणि गड पण सुंदर आहे. हा, गड किती सुंदर आहे बघ. मग इथं येऊन आपण गड नाही बघणार. आपली दक्षिण काशी सगळं बघा. आणि भोरीवला जावं बोटिंग करून या. कुठं भोरीव तिथं पसरणी रोड. आता आपण चाललोय तिथे. तुम्ही आता इकडे मेनवलीला चाललोय वाडा तिथे. बघायला हा, चाललाय ना हा. मग तिकडून परत आलाव की तिकडे वळायचं. हा लय लांब नाही तेच तर बोलते तुम्हाला. जा. काय घरात बसून नाहीतर काय. बरं झालं तुम्ही सांगितलं. तुम्ही सांगितलं म्हणून आमचं घर पण झालं. समजलं ना. नाहीतर माझं असं घर नसतं झालं. ह्यांना बोट कल्लपला नाही भोरीवला. अक्का सांगतात आम्हाला. हा अहो हे नाही का भोरीवचं बोट कल्लप मग काय बोलते तुमच्या घरात तुम्ही नोंदणी केली 7/12. चलो बाय बाय मेनोली. आणि हे माझ्या जान्हवीने फुल काढले. स्वतः तर लावत नाहीये तर माझ्यासाठी काढले. हा माझा आधी बसणार तरी एका माझ्या डोक्यात 2 मिनिटं पण नाही बसणार. आता चाललोय एवढ्या उन्हातानाचं फिरायला. तर चला मंडळी, कृष्णा नदीकाठच्या बाजूला वसलेलं मेनवली गावातलं नाना फडणवीसांचा वाडा सुमारे 1770 साली जो बांधण्यात आला होता तो कशा पद्धतीने आहे, कसा आहे दिसण्यात हा टुमकेदार वाडा, तो मी तुम्हाला दाखवते. सो चला माझ्याबरोबर आतमध्ये आणि इथे काय काय आहे तेही तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. सो चला, स्किप करू नका, व्हिडिओला बघत राहा. नाना फडणवीस वाडा मेनवली इथे आपलं स्वागत आहे. पेशवाईचे कलेक्शन अनुभवण्यासाठी दिंडी दरवाजा, बुरुज, गणेश चौक, गणेश हळदीकुंकवाचा चौक, कचेरी, बुरुज. हे आतमध्ये काय काय आहे ते नानांच्या पलंगाची खोली, नानांचा दिवाणखाना, प्रस्तावित संग्रहालय, मेनवली दप्तर, कलादान आणि खलबतखाना, हे सगळं आतमध्ये आहे. कुठे तिथे? अच्छा, मग बाहेरून बघूया. Actually असायला पाहिजे.
वर्षापूर्वीचा वाडा आहे हा. पेशव्यांच्या काळातला आहे ना, नाना फडणवीस. किती वर्षापूर्वीचा वाडा? साधारण 250 ते 300 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे. हा इकडे पांढरगड आहे. नाही जाते. हा पांडवगड. पांडवगडची पण काही हिस्ट्री आहे, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगते नंतर. 70 रुपये एंट्री फी इथे पर पर्सन आहे. तिकीट घेऊन आम्ही सगळे आता आतमध्ये प्रवेश केला आहे. आणि आतून हा वाडा हा आता असा आहे. जुना होता तो, एकदम पडलेला होता, पण आता त्यांनी रेनोव्हेट केला आहे. मस्त सगळे दरवाजे, कलर, आतमधून पण बोलतात खूप छान केलं आहे. तर सो चला माझ्याबरोबर आतमध्ये, मी तुम्हाला दाखवते की आतून हा वाडा कसा आहे. साधारण तर आता हा 250 वर्षापूर्वीचा वाडा आहे असं म्हणतात आहेत, तिथले गाईड सगळे सांगतात आहेत. तर चला आतमधून वाडा कशा पद्धतीने रेनोव्हेट केला आहे हे मी तुम्हाला दाखवते. हे सगळे जुनं आहे ना? किती वर्षापूर्वीचं आहे? 150 वर्ष जुनं. 150च्या वरती ना? हे मला वाटतं आता यांनी रंग वगैरे केलेला आहे. नानांच्या पलंगाची खोली नाही आहे काढतात माहिती मला, मी विचार. वरती आता आहे नानांच्या पलंगाची खोली. तर चला ती कशी खोली आहे आणि कसा पलंग आहे आणि पंखा पण तिथे एक आहे म्हणतात आहेत. बघू कसा आहे ते तुम्हाला दाखवते मी. चला. हा नानांचा दिवाणखाना. 18व्या शतकातील दिवाणखान्याचे प्रातिनिधिक बांधकाम. महिरपी कमानी, सुरूच्या आकाराचे खांब, लाकडाचे नक्षीदार छत, छोटे कोनाडे, जवळजवळ पुरुषभर उंचीच्या खिडक्या ही त्या बांधकामाची ठळक वैशिष्ट्ये. आणि राजमान्य राजश्री नाना इथे बसून आले गेल्यांशी बोलत, छोट्या मोठ्या बैठका होत. अशा प्रकारे बांधकामाला फलंदानी पद्धत असेही म्हणतात. हा दिवाणखाना नानांचा. हे नानांचा फोटो, हे बघ त्यांनी नानांचा फोटो बघ. आणि हा नानांचा पलंग आता इथे यांनी बंद ठेवले आहे. हा नानांचा पलंग 150 वर्षाहून जुना. आणि हा पंखा, ज्याने पूर्वी पंखा बघ कसा असायचा. पंखा बघ ऑरेंज कलरचा. हा वरती हा पंखा आहे. हा पलंग नानांचा आणि वरती ते ऑरेंज कलरचा आहे ना, तो पंखा आहे. तो असा हल्ला राहायचा अशा पद्धतीने. हे बघा पलंग बघा ना. आता CCTV पण लावलेत आणि वरती दिवे पण लावलेत. हे सगळं तेव्हाचं, हे सागाचं बांधकाम आहे ना. वरती डिझाईन बघ ना. ह्याच्यात मेणबत्त्या. फोटो काढायचा आहे आपण, सगळे उभं राहून तिथे फोटो काढूयात. नानांच्या पलंगाची खोली. हे बघ, हे राजमान्य राजश्री नानांचे शयनघर. इथे 6x6 फूट मापाचा शिसवी शोभविंत पलंग आहे. शिसाच्या लाकडाचा पलंग आहे तो. त्या छतावरच्या पंख्याची सोय आहे, तो वरचा पंखा. एखादा नोकर त्या पंख्याची दोरी ओढून वारे घालत असे. वीज नसल्यामुळे तशी व्यवस्था होती. सहसा ही नोकर व्यक्ती पुरुष स्त्री एकांत राखण्यासाठी बाहेरच्या दुसऱ्या खोलीतून जागेतून हा पंखा चालवत राहील. मस्त. इथे नानांचा फोटो. नानांचा जन्म 12 फेब्रुवारी 1742 आणि मृत्यू 13 मार्च 1800. 12 फेब्रुवारी 1742 आणि मृत्यू 13 मार्च 1800.
तसा हा नानांचा फोटो आहे. फोटो की आधीच घे. नाना दिसत नाही. नाना नाही दिसत. तुमच्या मागे जा. हा हे आता आलं. दिसतात तुम्ही सगळे दिसतात. आधी त्यांना भेटत होते. इंग्रज वगैरे यायचे ते. खिडक्या बघा कशा आहेत. पण ना खरं या वाड्यात गरम नाही होते विकी. बरं वाटतंय बघ. हा दरवाजा बघ छोटासा. हो हवा खेळतीये खरंच. आता इकडे खलबतखाना आहे. हे बघ त्यांचा इथे व्यवहार होत असेल. 4 चौकात इतना आवाज आहे ना. खलबतखाना. गलबतखाना. हे बघ ना खलबतखाना. म्हणजे कसं सिक्रेट म्हणजे काय. इथून आवाज कुठे जाणार. म्हणजे किती जोरात बोललं तरी आवाज बाहेर जाणार नाही. सिक्रेट रूम. हा सिक्रेट रूम. थोडस त्यांनी कलर वगैरे केलंय. बघू भालेराव 1 मिनिट कसं आहे. हो हो शंकराची पिंड किती सुंदर बघा ना. हिरवळ खिडक्या सगळ्या सागाच्या खिडक्या आहेत. सावधान कमी उंचीचा मार्ग. हो हो हो. चला चला खूप वाकून यावं लागणार. हे पूर्वीचं काहीतरी नक्षीकाम आहे वाटते. गालीचे आहे. हे भिंती चित्र आहे काहीतरी. भित्ती चित्र. हा भित्ती चित्र. आपण पेंटिंग करतो. पूर्वीच्या काळी हे असं पेंटिंग होतं. हाताचं ना. कमी उंचीचा मार्ग. हा असा छोटासा. हे काय कला दालन. बुरुज आहे तिकडे. ऐकलं का तिकडे बुरुज. इथे पण बघा वरती बांधकाम सगळं सांगाच्या लाकडाचं आहे. वरचं लाईट्स वगैरे लावले आहेत. हा या इकडे खिडक्या व्यवस्थित बनवल्यात. ऍक्च्युली हवेशीर पण आहे आणि उजेड भरपूर आहे. हे पण भित्तीचित्र आहेत ना विकी. हे सगळं नंतर केलेलं असावं कदाचित. माहित नाही पण आहे तर सुंदर. आणि लिहिले खाली लिहिले. प्रत्येकाच्या बाजूला लिहिलेले आहेत. हे बघ ना लिहिले ना. एका योद्ध्याच्या पुनरागमनाचा क्षणचित्र. म्हणजे युद्ध करून आल्यानंतर जिंकलेले ते बघा. हो हे पूर्वीचे असतील का. हा पण हे आत्ता केलं असेल. हा असं वाटतंय आत्ता केलेले. आणि इथं वरती सीसीटीव्ही बघ ना किती लावलेत. का लाईट्स आहेत ह्या. एवढ्या लाईट्स आहेत. असं वाटतंय ना. तेच करते भालेराव. हा हा करते. इकडे काय आतमध्ये. हो तेच म्हणतात ते सागवानाचं आहे बघ ना. कोरीव नक्षीकाम त्यांचा. मी फर्स्ट टाइम आलो एवढं तेवढं. हे बघ
मस्त बरोबर काढते का हो? बरोबर येते ना? ऍक्च्युली ना काचेवर ना सगळं फोटो रिफ्लेक्शन पडतंय माणसांचं, त्याच्यामुळे मस्तानीचा क्लिअर फोटो नाही माहिती पडत आहे. पण मी दाखवते थांबा. फोटोमध्ये इतकी सुंदर दिसते, चित्र काढलेलं आहे त्याच्यात इतकी सुंदर आहे, तर ओरिजिनल किती सुंदर असेल विचार का. बोल. रिफ्लेक्शन येते ग उजेडाचं. ऑफकोर्स. आतून सुंदर असा नक्षीकाम केलेला हा नाना फडणवीसांचा वाडा आणि ह्या वाड्यामध्ये ठेवलेला हा मस्तानीचा फोटो. आणि आता प्रचंड तुफान गर्दी इथे होत असते. सगळे प्रेक्षक इथे हा वाडा बघायला स्पेशली येतात आहेत, वाड्याची माहिती घ्यायला येतात आहेत. आणि भरपूर पिक्चरच्या शूटिंग्स वगैरे इथे होतात. आणि आता जो रिसेंटली झालेला छावा पिक्चर त्याची शूटिंग झाल्यानंतर इथे खूपच गर्दी होते. आणि कसं म्हणतात की मस्तानी या वाड्यामध्ये 1 महिन्यासाठी राहायला आली होती. बाजीराव पेशव्यांनी तिला इथे ठेवलेलं होतं आणि नाना फडणवीस पेशव्यांचा सगळा कारभार सांभाळत होते, त्याच्यामुळे ह्या वाड्याला नाना फडणवीसांचा वाडा असं नाव देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा आतून आता सजावट केलेला आणि सुंदर नक्षीकाम करून ठेवलेला असा वाडा. अगोदरचा जुना वाडा सगळा पडलेला होता, थोडंसं आता त्याला रेनोव्हेट केलं, त्याच्यामुळे खरोखर हा वाडा खूप सुंदर दिसतो. तुम्हाला कसा वाटतोय वाडा बघताना? आमचा हा शॉर्ट मिनी ब्लॉग आहे आणि कसा नॉर्मलच मी आता बनवला आहे. तर हा वाडा बघताना तुम्हाला कसं वाटतंय मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. वाड्यामध्ये आता वॉशरूमची पण सुविधा करून ठेवलेली आहे. आणि हा आहे बुरुजकडचा परिसर की ह्या बाजूला नाना फडणवीस आणि पेशवे संध्याकाळी फेरफटका मारायचे. तर हा आहे बुरुज जवळचा परिसर सगळा. आणि इथे भरपूर हवा आहे, खूप छान वारा सुटलेला इथे. काय माहिती का तुम्हाला? इथून ते आंघोळीला जायचे, तिथून रस्ता पहाटे पहाटे नदीवर आंघोळ करतो. नाना फडणवीसांची 7व्या पिढीचं इथं वास्तव्य आहे असं म्हणतात. ते पुण्यामध्ये आता आहेत, पुण्यातून ते इथे येतात आणि वाड्याची देखरेखही करतात. इथे ना हे लावायचे बघ, रात्रीचे ना पंत्या लावायचे बघ ह्याच्यामध्ये, माहिती तुम्हाला? हे सगळ्या खाच्यांमध्ये पंत्या असायच्या. देवळी म्हणायची याला, देवळी. भिंतींमध्ये अशा देवळी केलेल्या असतात, त्याच्यात हे अशा पंत्या लावायचे दिवे. आणि इकडे बुरुजचा रस्ता आहे. सगळ्या पंत्या. आपल्या चौघांचा इथे घ्या आदित्य सेल्फी. वाघ बकरी पटखेळ, वाघ बकरी पटखेळ पूर्वीच्या काळातले खेळ. कसा खेळायचा आधी दाखव, आदित्य दाखव ना कसं खेळायचं. ओरली आता तू बोललास ना, ते सांग ना. हे बघ, प्रत्येक जण एक चाल चालणार, बकरी पण एक चालणार आणि वाघ पण एक चालणार. जर समज वाघ इथे आला आणि हा स्पॉट खाली आहे म्हणजे ह्या वाघाने बकरीला खाल्लं म्हणजे बकरी आउट. अच्छा, येतो तुला एक गेम कसा खेळायचा ते लिहिलेलं आहे. वाघ बकरी पटखेळ कसा खेळायचा ते इथं लिहिलेलं आहे. चालू आहे 25 पटखेळ.
परत खेळा. सासू सासू मामा खेळ पडले आता 6 पडले आता बाहेर काढ. ओ माझा असं 6 पडले बाहेर. हो ना थांबा ना. आता खेळ परत. हे बघ. हे लुडो खेळतो तसंच आहे ना हे. 2 0 परत आतमध्ये. कसं काय 2 आहेत. हा 2 पुढे. दोन्ही खेळायचे. मला नाही माहिती बाबा. माहिती दिलेली आहे. 13 प्रॉपर्टी लेके जाऊंगा मैं. किती 2 4 6 7 6 ने बाहेर काढला आता. नाही एकामध्ये 6 मध्ये बाहेर निघतो. कसा खेळतो काय माहिती. हा ना बरोबर आहे बरोबर आहे. 6 निघाला एक बाहेर निघणार. 4 1 2 3 4. शकुनी हो. भांजे एकामध्ये 6 पडले पाहिजे. तसं नसतं. दोघांमध्ये 6 पाहिजे. हे सरळ झालेली आहे. मामा मामा नाही ना चेहरा नाही डोंट वरी मी नाही घेतो तिचा घेतो. तुम्हारी भी तुम्हारी बीवी का मैं सब कुछ प्रॉपर्टी ले जाऊंगा. हस्तिनापुर अभी मेरा. पूरा अच्छा ये हस्तिनापुर हमारा. अब ये बाजी हम जीत के दिखाओ. पूरा हस्तिनापुर हमारा होगा. 1 2 3 4 5 6. अरे उलटा कुठे चालली बरं इकडे यायचं. अरे इकडनं तुला आतमध्ये जायचंय. तिकडे जायचंय. हाँ बेबी तुमने कब जाकर के रखा है. ये सब मेरे पास है. अरे हाँ ऐक ना ही घेऊ का. नाही नाही ही नाही ही नाही. नाही ही नाही. ठीक आहे. एकच चालेल. इथं नाही जाऊ शकत. भी हस्तिनापुर हम जीत चुके हैं. आता ती तिथे गेली ती जाऊ शकतो. माता श्री आप जुआ खेल रही हो. आता बाहेर काढू शकतो. 1 2 3 4 5 6. आता स्टार्ट करूया. चल फोटो काढू आता. चल फोटो. हा फॅन बघ केवढा लावलाय. भरपूर गोष्टी चांगल्या गेल्या. हो आणि हे साडी पण मॅच होते. मला पण द्या पाणी प्यायला. अलीमध्ये पूर्वीचं आहे बघ आणि आत्ताचं. पूर्वीचं आणि आत्ताचं. हे किती खराब झालं होतं बघा पहिला वाडा. आता तो बनवलाय. हळदी कुंकवाचा चौक पूर्वी कसा होता बघा आणि आता बनवून छान केलंय. हे सगळं आता बनवलेलं आहे. चांगलं गेलंय पण मस्त गेलं. हर हर महादेव. हा काढ ना. जवळजवळ 1.5 ते 2 एकरमध्ये हा असा मस्त प्रशस्त वाडा उभा केलेला आहे. आणि आत्ता तो पर्यटकांसाठी बऱ्या प्रमाणात म्हणजे बराच वेळ असा खुला ठेवलेला आहे. आधी फक्त लिमिटेड वेळमध्ये असायचा पण आता बऱ्याच संध्याकाळपर्यंत वगैरे तो उघडा ठेवलेला आहे. आता वाडा बघायला हे परदेशी पर्यटक आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत एक गाईड आहे. आता तो सगळी त्यांना माहिती देणार. गाईड इथे वेगळे पैसे घेतो सगळी माहिती देण्याचे. आणि आम्हाला पण गाईड हवा होता पण आम्ही नाही घेतला कारण पुस्तक होतं. ते पुस्तक वाचतच आई आम्हाला सगळं सांगत होती त्याच्यामुळे आम्ही गाईड नाही घेतला. पण आता हे कुठले आहेत मी ह्यांना विचारते. परदेशी पर्यटक ते जर्मनीचे लोक आलेले. आता इथून बुरुज घाटावर आहे ना इकडे.
इथे खाण्यापिण्याचं ए माझा आधी कुठे आहे? इकडे लिंबू सरबत आहे, गोळा आहे. खायचंय का कोणाला? जान्हवीला गोळा घ्या. इकडे माझी आई विचारते. हे बघ माझा आधी येतोय. आणि असा हा बाहेरचा परिसर आहे वाड्याचा. गोळा खाती येते. मुख्य प्रवेशद्वार. मृत्यूदंड. किती पिक्चरच्या शूटिंग झाल्या? गंगाजल. मला नको. नाही त्यांना पण नको. खूप सारे पिक्चरच्या शूटिंग झाल्यात. नाही इकडे खूप साऱ्या पिक्चरच्या शूटिंग झाल्यात. गंगाजल, मृत्यूदंड, म्हणजे हिस्टॉरिकल फिल्म्स जेवढ्या, बाजीराव मस्तानी. मला वाटतं आता छावा पिक्चरचं पण शूटिंग इकडे झालं होतं, घाटावर झालं होतं. खूप सारे फिल्मचे शूटिंग होतात. आता मला इतकी नावं आठवत नाही, पण होतात इकडे. आणि खूप सिरियलचे पण शूटिंग इकडे होतात. आता मी तुम्हाला घाटावरचं दाखवते कसं आहे परिसर. तिथे खूप सिरियलचे शूटिंग होतात. मला वाटतं तो जिस देश में गंगा रहता है त्या फिल्मचं पण शूटिंग इकडेच झालेलं आहे. परत मराठी फिल्म आहे हुब्बा हुबिया. मला जास्त पिक्चरची नावं माहिती नाहीत, जेवढे माहिती आहेत तेवढे मी तुम्हाला सांगते. तर अशी शूटिंगची जागा. आणि आता इथे खूप डेव्हलपमेंट झाली आहे. बऱ्याच गोष्टी इथे विकायला वगैरे ठेवल्यात. पहिले इतकं नव्हतं, आता ठेवले. खूप पूर्वी आलेलो आम्ही. मृत्यूदंड पिक्चरचं शूटिंग होतं. माधुरी दीक्षितला बघायला अख्खं गाव आलेलं. खूप गावातले लोक आलेले माधुरी दीक्षितला बघायला. तेव्हा मी पण आलेली. तेव्हा मी 12वीला कॉलेजला होती. आणि आता त्याच्यानंतर आत्ता आली आहे. आता माझी मुलं मोठी झाली आहेत, तेव्हा मी आली. इथे वाईमध्येच राहून मी इकडे कधी मेनवलीत आली नाही आहे. आत्ता आली आहे. नाही इथे मसाला आहे, हळद आहे. तुला हे पाहिजे ना, सांडगे? हां सांडगे पाहिजे. पापड आहेत, ज्वारीचे पापड आहे, बटाटा पापड. हे सगळे होममेड आहेत. मला नाही. शेवया आहेत. हो, तुम्ही शेवया घेता. खूप प्रकारचे पापड आहेत. हे कसले आहेत ग गुलाबी पापड? शेवया पण आहेत. गूळ, हे शेवया. इकडे सांडगे. हे काय आहे? मसाला, शेंगदाणा चटणी, मिरचीचा ठेचा, सांडगे. हे वेगळे आहेत ग सांडगे. नाचणी विचणीचे आहेत की काय काय माहित. आणि हा मिरचीचा ठेचा 100 रुपये. आणि ह्या काय गव्हाच्या कुरड्या 250 रुपये 1 किलो. अरे बापरे. हा काय. आणि हे काय आहे? खत शेतीची. हा तरी पण 250 रुपये अर्धा किलो. बघ ना किती महाग. आपल्याकडे कसे आहेत? 5 किलोला 350. आम्ही वाईचीच आहेत बाळा. वाईचीच आहेत आम्ही. बघू हे खारोडे आहेत की सांडगे आहेत? खारोडे आहेत बाजरीचे, तळून कसे तळायचे असतात का? तळायचे असतात. घ्यायचं तुला बघ. भाजी वगैरे करायची तुला. भाजी पण करू शकतो ना तू खाणार असशील तर घ्यायला काय हरकत नाही ना. तेच म्हणलं तुला. तू खात असशील तरच ती घेईल. चिंच छान आहे. हे पालक पापड आहेत. आणि हे बीट. काय पिताय तुम्ही? तुम्ही काय पिताय? तू काय पितोय आधी? दे त्याला गोळा दे. दे ना त्याला एक टेस्ट तर दे.
शेअरिंग इज केअरिंग. हे विकी मामा पण आज गोळा खातोय बाबा. बघ ना, हा बघ माझा आधी चांगला आहे. चांगला आहे गोळा. मी काला खट्टा घेतला आणि काला खट्टा लिहिलं. पाहिजे का मामी? आणि संपवलं पण तिने. हे बघ, हे तुझं झाड आहे. नाही, तू तुझं झाड नाही. होतंय का तुम्हाला? भरपूर तुम्ही सिरियल आणि फिल्म्स मध्ये पाहिला असेल बघा हा सीन. जिस देश में गंगा रहता है त्याच्यात आहे लास्टला सीन. भरपूर सिरियल आणि मराठी फिल्म्स मध्ये बघा. आठवतोय हा घाट? कुठली लढाई झालेली इथं? छावा पिक्चरची लढाई लास्टला होती ती, ओरिजिनल नाही. जान्हवी इथं बसून फोटो काढ. सरगम फिल्मची पण इथे शूटिंग झाली. फोटो काढायचा तिथं झाडागाव माझा काढायचा. कोण काढणार? ते आहे कृष्णा नदी आणि हा आहे कृष्णा नदीवरचा घाट. आणि घाटाच्या अगदी बाजूलाच मेनवलीमध्ये नाना फडणवीसांचा हा वाडा आहे पेशव्यांच्या काळातला. आणि हा आहे मेनवलीचा घाट. आणि इथे फ्रान्सवरून लढाई जिंकून जेव्हा पेशवे आले होते तेव्हा त्यांनी लढाई जिंकल्यानंतर तिथली घंटा जिंकून आणली होती, फ्रान्सची घंटा. ती पुढे आहे, ती तुम्हाला मी दाखवते. असं म्हणतात ना, त्या घंटाचा आवाज पूर्ण परिसरामध्ये इतका नाद त्याचा घुमायचा, तर वाईमध्ये सुद्धा त्या घंटेचा आवाज ऐकायला यायचा, असे पूर्वीचे लोक म्हणतात. हा दरवाजा, इथून या दरवाजातून पहाटे स्नानासाठी पेशवे इथून येत होते. आणि पुढे शंकराचं मंदिर आहे. पहाटे तिथे शंकराची वगैरे पूजा ते करायचे, पहाटेच यायचे. आणि आतमध्ये शंकराचं मंदिर आहे, तिथे महापूजा महाअभिषेक ते करायचे. हा नंदी आणि आतमध्ये शंकराचं मंदिर आहे. जशी इथे छावा पिक्चरची शूटिंग झाली ना, त्याच्यानंतर इकडे ना जरा इकडच्या ग्रामपंचायती किंवा सरकारने काय माहिती पण खूप स्ट्रिक्ट केले. फोटो आणि व्हिडिओ काढायला खूप ओरडतात. तिथे फोटो क्वचितच काढायला देतात, व्हिडिओ तर काढूच देत नाही. हे सगळे मी व्हिडिओ चोरून काढलेले आहेत. आणि कितकी आरडाओरडी करतात तिथे. असे गाववालेच सिक्युरिटी म्हणून ठेवलेले आहेत. आणि ही बघा, ही ती घंटा जी फ्रान्सवरून त्यांनी जिंकून आणलेली होती पेशव्यांनी. खूप मोठी घंटा आहे आणि पूर्ण लोखंड सगळ्या धातूची घंटा आहे असे म्हणतात ते. ही फ्रान्सवरून आलेली घंटा. तर साधारण 1700-1800च्याच दरम्यान चिमाजी अप्पांनी इंग्रजांच्या तावडीतून फ्रान्समधून ही घंटा जिंकून आणली होती. अशी ही घंटा इथे प्रचंड मोठी घंटा आहे ही. खूप म्हणजे खूप मुश्किलने तिथे मी व्हिडिओज केले. तो सतत तिथला एक माणूस सिक्युरिटी म्हणून ठेवलेला, तो ओरडत होता. तरी पण मी एवढे व्हिडिओ करायचा प्रयत्न केला. वाड्याच्या आतमध्ये तर फोटोच काढायला देतात, ते पण क्वचितच. व्हिडिओ अजिबातच नाही करायचा. तरी मी तेवढे व्हिडिओ केले आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले. तर माझा हा नाना फडणवीसांचा ब्लॉग आणि सगळा परिसर, कृष्णा नदी, हा घाट आणि हा वाडा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. ज्याने कोणी आणले असं त्याने मला नाव नाही सांगितलं. हा बोला मामी. इंग्रजांच्या ताब्यातून आणली इकडं चिमाजी अप्पांनी आणली. किती साली? 1700च्या इसवी सन 1700 मध्ये.
आणि ते कुठल्या कुठल्या सिनेमाची शूटिंग झाली? त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळी स्टोरी आहे त्याच्यामध्ये. इथं बऱ्याच शूटिंग झाल्या. कोणत्या मृत्यूदंड आहे, वगैरे येत आहे, छावा आणि अलीकडे झाला फार जुन्यापासून आहे. सरगम हंबीराव मोहिते सरगम. मला वाटतं ते बाळू मामाचं ते पण शूटिंग आहे. राजेंद्र कुमारची झाली माझे गुंज उठे शे नाही. अच्छा जुने पिक्चर जुन्या पिक्चरांच्या शूटिंग झालेले. ऐतिहासिक गाव आहे दक्षिण काशी आमच्या सह्याद्री पठारावर. अफजलखानाचं पण होतं त्याच्यामध्ये आले होते राहायला प्रतापगड जानू. आणि इकडे मस्तानीला पण आणून ठेवलेलं. मस्तानीला 1 महिना इथे आणून ठेवलेलं मस्त वाड्यावर. सुंदर होती. वाड्यात मस्तानीचा फोटो आहे का? आहे की फोटो आहे की. असा हा इतिहास आहे आमचा दक्षिण काशीचा. आता आमच्या आईच्या तोंडून तुम्ही इतिहास ऐकलात ना. आता मध्ये मध्ये आम्ही बोलत होतो पण तुम्हाला तिचा आवाज क्लिअर ऐकायला येईल. हे आमचं सह्याद्री पठारावर दक्षिण काशी वसलेली आहे आणि हा पूर्णपणे इतिहास आहे. माझा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा, स्किप करू नका आणि आवडलं तर मला लाईक कॉमेंट आणि शेअर पण करा. तर माझा हा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.